सभी अपने भाई लोगों को, परिवारों को, मेरे बहनों को यीशु के नाम से प्यार भरा सलाम। आज के सुंदर अवसर को मैंने हमारी जिंदगी में दिया ताकि हम महिमा कर पाए। प्यारों, आज खास करके आराधना का समय, आराधना का दिन है और हम सभी लोगों को एक आदत है कि हम लोग परमेश्वर के भवन में जाके प्रभु की आराधना करते हैं, लेकिन चार दीवारों से बंधा हुआ जो भवन है आज हम वहाँ पर नहीं है। लेकिन हम जहाँ कहीं पर भी हैं वहाँ से हमारे खुदावन की आराधना करना बहुत जरूरी है, क्योंकि आराधक वही होता है जो भी समय हो, कैसे भी हालातों में हमारे परमेश्वर के महिमा हम करना चाहिए। और बाइबल ये कहती है कि बस यीशु का लहू हमें सारे पापों से शुद्ध करता है, सारे पापों से, सारे गुनाहों से हमें छुड़ा लेता है। जरा उसके लहू के बारे में इस गाने के द्वारा उसकी महिमा करें। उतारे देता, शांति देता, अनंत जीवन भी देता। उतारे देता, शांति देता, अनंत जीवन भी देता। सारे पापों से शुद्ध करता यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। उतार देता, शांति देता, अनंत जीवन भी देता। उतार देता, शांति देता, अनंत जीवन भी देता। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता है। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता है। ऐसा कभी ना सोचो मन में, बेकार खोगे ये जीवन। ला 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 ला, ऐसा कभी ना सोचो मन में, बेकार खोगे ये जीवन। ऐसा कभी ना सोचो मन में, बेकार खोगे ये जीवन। खरीदा है हमें उसने अपने लबों का मोल देकर। सारे पापों से शुद्ध करता यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। उतार देता, शांति देता, आनंद जीवन भी देता। हो उतार देता, शांति देता, आनंद जीवन भी देता। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। Amen, Jesus.
हम खुद के ना दुनिया के, हम तो हैं यीशु मसीह के। ला 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 ला, नहीं हम खुद के ना दुनिया के, हम तो हैं यीशु मसीह के। हम विश्वासी से जामे गवाह है उसके लबू से। यीशु का लबू, यीशु का लबू, यीशु का लबू सारे पापों से शुद्ध करता। ओ यीशु का लबू सारे पापों से शुद्ध करता हमें। उतार लेता, शांति लेता, तो जीवन भी लेता। वो उतार लेता, शांति लेता, आनंद जीवन भी देता। यीशु का लबू सारे पापों से शुद्ध करता। यीशु का लबू सारे पापों से शुद्ध करता हमें। पवित्र स्थानों में जाएंगे हम उसके लबू के द्वारा। ला 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 ला, पवित्र स्थानों में जाएंगे हम उसके लबू के द्वारा। द्वारा हमारा यीशु है प्यारा, वही है मोड़ का तारा। यीशु का लबू सारे पापों से शुद्ध करता हमें। यीशु का लबू सारे पापों से शुद्ध करता हमें। सब लोग प्रभु की स्तुति करेंगे, प्रभु की महिमा करेंगे।
हे प्रभु राया, हे प्रभु राया, really oh Lord, हे प्रभु राया, हे प्रभु राया। हमारे प्रभु के सिवा हमारा कोई नहीं है, आमच्या प्रभू शिवाय आमचं कोणी नाही। तो आमचा आधार आहे, तो आमचा सहाय्य करता आहे, तो आमची ताकद, तो आमची ढाल आहे। राजा दावीद म्हणतो, तो राजा असताना तो म्हणतो माझी ढाल माझा प्रभू आहे, तो माझा सहारा आहे, तो माझा विजय आहे, तो माझा दुर्ग आहे, तो माझा बाहू आहे, तो माझा आधार आहे, तो माझं लपण्याचं ठिकाण आहे। तो राजा असून आपल्या सैन्यावरती भरोसा ठेवत नाही, आपल्या तलवारीवरती तो भरोसा ठेवत नाही, पण तो भरोसा ठेवतो सैन्याच्या यहोवा परमेश्वर देवावर। प्रभु राया, हे प्रभु राया, माझा यहोवा माझा प्रभु, माझा आधार, माझा यहोवा माझा प्रभु, माझा आधार, हे प्रभु राया, उपकार तुझे हे प्रभु राया, 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 उपकार तुझे हे प्रभु राया, उपकार तुझे हे प्रभु राया, हे प्रभु राया। Thank you, Jesus. Thank you, Lord. प्रभू तुझी स्तुती करतो। जो लोक देवा ऐकत आहेत, पाहत आहेत, प्रभू त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर। तुझं गौरवी सामर्थ्य प्रत्येकाच्या ठाई प्रगट कर आणि माझ्या हृदयामध्ये घातलेल्या सर्व तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू तू आपल्या लोकांची उभारणी कर, आपल्या लोकांना फार आशीर्वादित कर। प्रभू तुझी महिमा येशू ख्रिस्ताच्या नावाने परमेश्वर देवाच्या नावाला धन्यवाद असो। प्रभू खूप चांगला आहे, या सकाळच्या वेळेला त्याने आम्हाला एकत्रित केला। प्रियजन हो, आपण आपापल्या घरामधून मला पाहत आहात आणि माझा हा विश्वास आहे की आम्ही एकत्रित आहोत। ही फक्त देवाची योजना आहे। आम्ही ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आपापल्या घरामधून प्रभूची स्तुती करत आहोत, ऐकत आहोत, पाहत आहोत। आणि प्रियजन हो, तुम्हाला सांगू द्या की जसं तुम्ही मला पाहत आहात, मी जरी तुम्हाला पाहत नाही परंतु तुम्हाला आणि मला पाहणारा परमेश्वर जिवंत आहे, तो तुम्हाला आणि मला पाहत आहे। आणि म्हणून त्या प्रभूची स्तुती असो, त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। प्रियजन हो, प्रभूची योजना या भूतलावरती पूर्णत्वास जात आहे, सिद्धीस जात आहे। आणि म्हणून आम्ही त्याच्या योजनाचा, त्याच्या इच्छेचा आदर करणं या दिवसांमध्ये फार गरजेचं आहे। प्रभूची स्तुती हो। काही दुःख घेऊन मी तुमच्या समोर बसलो आहे। आज साधारणतः 1 महिना उलटून गेला आहे, साधारणतः 4-5 आठवडे झाले आहेत आणि विश्वासणारे लोक आज देवाच्या मंदिरात नाही आहेत। देवाचे भक्त देवाच्या मंदिरात जाऊ शकत नाहीत। आणि जेव्हा ते एकत्रित येतील तर भारतीय संविधानानुसार कलम 144 नुसार आम्हाला एकत्रित येण्याचा अधिकार नाही आहे। आणि आमच्या प्रभूने आम्हाला अधिकाऱ्यांच्या अधीन राहणं शिकवलं आहे।
आम्ही कोणत्याही प्रकारच्या आज्ञांचं उल्लंघन करत नाही, कायद्यांचं उल्लंघन करत नाही. आणि ज्या देशात परमेश्वर देवाने आम्हाला ठेवलं आहे त्या देशाचा आम्ही आदर करत आहोत, त्या देशाच्या कायद्याचा आम्ही आदर करत आहोत. परंतु प्रियजन हो, आज त्या संदेश वचनांचंच मी स्मरण करतो की करिंथकराचं पत्र, पहिले करिंथ, आणि आम्हाला सर्वांना माहिती आहे अध्याय नंबर 11 वचन नंबर 23 पासून, जेव्हा जेव्हा तुम्ही एकत्रित येता तेव्हा तेव्हा माझ्या स्मरणार्थ हे तुम्हाला करायचं आहे. ही भाकर घ्यायची आहे, हा प्याला घ्यायचा आहे. प्याला घ्यायचा आहे, ख्रिस्ताच्या मृत्यूचं, ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण करायची आहे. भाकर मोडायची आहे, ख्रिस्ताच्या बलिदानाची चर्चा करायची आहे. प्रियजन हो, आज आम्ही एकत्रित नाही आहे आणि ख्रिस्ताच्या बलिदानाची चर्चा नाही आहे. किती बरं झालं असतं की तुम्ही सर्वजण नेहमीप्रमाणे याच पूर्वी जर एक पुरुष आपल्या घरासाठी एक ॲज अ पास्टर म्हणून, एक पालक म्हणून जर उभा राहिला असता, एक पालक म्हणून आम्ही आमच्या लेकरांच्या डॉक्युमेंट्सवरती सह्या करतो, त्याचं पालन पोषण करणारे आम्ही आहोत म्हणून ॲज अ पालक म्हणून आम्ही आमच्या लेकराबरोबर, आमच्या पाल्याबरोबर जातो. प्रियजन हो, त्याच पालक या शब्दामध्ये जर गुंतवला असता आणि जर तुम्ही पालक म्हणून तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या आध्यात्मिकतेचा पोत जर मजबूत केला असता, तर कदाचित ख्रिस्ताच्या बलिदाना प्रित्यर्थ ज्या ज्या चांगल्या गोष्टींची गरज होती त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकला असता. आणि म्हणून मी नेहमी सातत्याने सांगत आलो, प्रियजन हो, देवाचा सेवक मंडळीमध्ये फक्त एक दिवस येऊन तुमची आध्यात्मिक गरज भागवतो, परंतु तुमच्या घराचे पालक, अनेक कुटुंब एकत्रित येतात, ते चर्च असतं, ते मंडळी असते आणि त्यांचा तो असतो पालक. परंतु 4 लोक एकत्रित येतात आणि त्या 4 लोकांचं पालन पोषण करणं, त्यांची काळजी घेणं, वैचारिक पातळीवरती, शारीरिक पातळीवरती, त्यांच्या सर्व बाबतीमध्ये काळजी घेणारा तो असतो पालक. पण जर किती बरं झालं असतं की तुम्ही एक पालकासारखं जीवन आपल्या कुटुंबाला जगून दाखवलं असतं, तर आज तुमच्या कुटुंबामध्ये आध्यात्मिक गोष्टीची कोणत्याही प्रकारची उणीव भासली नसते. आज ते लोक, जे लोक देवाच्या वचनामध्ये कधीच स्वतःला तितकं फेकून दिलं नाही वा तितकं रममान झाले नाही, आज त्या लोकांची अवस्था म्हणजे अगदी तुटलेली आहे. वैचारिक पातळीवरती ते अगदी संभ्रमात आहेत, हृदयाने त्यांच्या कच खाल्ला आहे, त्यांची उमेद खसत चाललेली आहे. माहित नाही जगामध्ये काय घडणार आहे. दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारची हानी, वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग, वेगवेगळ्या प्रकारचे आपत्कालीन संकट देशावरती येऊन ठेपत आहेत आणि त्या देशामध्ये आम्ही पण राहत आहोत. परंतु प्रियजन हो, आज मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी फार चांगलं नेतृत्व करावं, म्हणून आज मी तुम्हाला बजावून सांगतो प्रियजन हो, की आजपासून असा निर्णय घ्या की मी माझ्या कुटुंबाला एक चांगला पालक, एक चांगला पालक म्हणून नेतृत्व देईल. जोपर्यंत मला घराच्या बाहेर पडून माझ्या प्रभूच्या भवनात जाता येत नाही, तोपर्यंत माझं भवन, माझं घर हे प्रभूचं मंदिर असणार आहे. कारण प्रभूची इच्छा, हे घर माझ्या पित्याचं प्रार्थना मंदिर व्हावं ही त्याची स्वर्गीय इच्छा आहे. मग प्रियजन हो, आज तुमचं घर प्रार्थनेचं घर आहे का? आज तुमचं घर प्रभूची स्तुती आराधना करण्याचं घर आहे का? आज तुमच्या घरातून प्रभूला धन्यवाद आणि धन्य उद्गार निघत आहेत का? आज त्या प्रभूची महिमा तुमच्या कुटुंबातून होत आहे का? आज त्या तुमच्या कुटुंबामधून परमेश्वर देवाला गौरव जात आहे का? प्रियजन हो, कर्नल्याच्या घरातून या सगळ्या गोष्टी देवापर्यंत पोहोचत होत्या. योबाच्या घरातून या सगळ्या आध्यात्मिक गोष्टी देवापर्यंत पोहोचत होत्या आणि देवाने त्यांच्या कुटुंबावरती दया केली, अनुग्रह केला. देवाने त्यांच्या धार्मिकतेचं स्मरण केलं. प्रियजन हो, आज तुमच्या धार्मिकतेचं स्मरण प्रभूला व्हावं. धार्मिकतेची आठवण, तुमच्या धार्मिकतेची आठवण, तुमच्या परिवाराच्या धार्मिकतेची आठवण, तुमच्या मुखातून निघणाऱ्या धन्य उद्गाराची आठवण परमेश्वर देवाला होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही आज आपल्या कुटुंबाला एक फक्त त्या ठिकाणी असलेलं खाणं पिणं वा राहणं किंवा आराम करणं हे सेक्युअर प्लेस म्हणून पाहू नका. तुमचं घर एक देवाचं मंदिर आहे. तुमचं घर हे प्रभूचं राहण्याचं ठिकाण आहे. तुमचं घर म्हणजे प्रभूच्या उपस्थितीचं ठिकाण आहे. कारण त्याने म्हटलं, जेथे दोघी किंवा तिघे माझ्या नावाने एकचित्त होतात त्या ठिकाणी मी असणार आहे. आणि आज तुमच्या घरामध्ये तुमच्या भौतिक गरजांसाठी एकत्रित होऊन चर्चा करू नका. तुमच्या कुटुंबाच्या व्यवस्थापनासाठी एकत्रित होऊन चर्चा करू नका. या चर्चा मी आजपर्यंत करतच आलो आहोत आणि आमच्या सांसारिक चर्चा कधी थांबलेल्या नाहीये. आमच्या
आमच्या प्रापंचिक चर्चा कधी थांबलेल्या नाहीयेत, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, आज दैवाने या सगळ्या जगाला थांबवलेलं आहे, परंतु त्यांनी एक गोष्ट थांबवलेली नाहीये, त्याचं राज्य वाढवणं त्यांनी थांबवलेलं नाही. आणि म्हणून तर त्यांनी म्हटलं की प्रथम माझं राज्य आणि माझी धार्मिकता मिळवा, म्हणजे जग आणि जगातल्या गोष्टी तुम्हाला पाठीमागे पळतील. मला तुम्हाला सांगू द्या, आज तुमच्या कुटुंबामध्ये एक चित्त तुम्हाला व्हायचं आहे, तुम्हाला एकाग्र व्हायचं आहे, फक्त देव राज्याच्या गोष्टीसाठी, देव राज्याच्या चर्चा करण्यासाठी. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना एकत्रित करण्याचा मुख्य उद्देश हा होता की त्यांना देवाचं राज्य कळावं, त्यांना देवाचं राज्य कळावं, त्यांना पित्याची इच्छा कळावी. आणि मग मला तुम्हाला सांगू द्या, आज देवाने तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये एकत्रित ठेवलं आहे, त्याचा मुख्य उद्देश आहे, आज मी तुमच्याशी बोलत आहे, देवाचा मुख्य उद्देश आहे तुम्हाला देवाचं राज्य कळावं. आज आम्ही एकत्रित नाहीये, आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहोत. आमच्या ख्रिस्ताच्या बलिदानाची चर्चा होत नाहीये, आमच्या ख्रिस्ताच्या बलिदानाचं स्मरण होत नाहीये. अनेक लोक जे धार्मिक लोक आहेत, जे प्रभूच्या मरणाबाबत फार गंभीर आहेत, फार सिरियस आहेत, त्यांना प्रभूचं मरण आठवलं की डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण त्यांना माहिती आहे आम्ही पापी असताना आमच्यासाठी येशू ख्रिस्त मरण पावला, आम्ही वाईट असताना, आम्ही नालायक असताना प्रभू आमच्यासाठी मरण पावला, आमच्या प्रभूने आमच्यासाठी रक्त सांडलं, आमच्या प्रभूने आमच्यासाठी वधस्तंभावरती प्राण दिला. आणि ज्यांना ही गोष्ट कळते ते लोक आपल्या स्वर्गीय बापासाठी, आपल्या स्वर्गीय बापाच्या महिम्यासाठी नेहमी अगदी तळमळत असतात, अगदी झुरत असतात. आणि त्यांची इच्छा ही असते की मी कधी प्रभूच्या भवनात जाईल, मी कधी प्रभूच्या मंदिरात जाईल, मी कधी प्रभूची आराधना करेल, मी कधी प्रभूला मन भरून बोलेल, मी कधी त्याचे जयजयकार करेल, मी कधी त्याची महिमा करेल. याप्रमाणे त्याचं मन तुटत असतं. आणि आज जे लोक देवाच्या भवनापर्यंत पोहोचत नाही, जे लोक देवाच्या मंदिरापर्यंत पोहोचत नाही, ज्या लोकांना आज आध्यात्मिकतेची खूप गरज आहे, त्यांना वाटतं की देवाचं वचन मला ऐकायला मिळायला पाहिजे, कारण त्यांनी देवाच्या वचनावर प्रेम केलेलं आहे, कारण त्यांनी देवाच्या प्रिय पुत्रावरती प्रेम केलेलं आहे. आज ते भवनापर्यंत नाहीये. त्यांना विचारा की देवाचं भवन किती महत्वाचं आहे. आणि म्हणून स्तोत्र संहिता अध्याय नंबर 84 मध्ये लिहिलं, तुझ्या मंदिरात राहणाऱ्याची किती मोठी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील, निरंतर तुझी महिमा करत राहतील. आणि प्रभूचं वचन सांगते की देवाच्या मंदिरात राहणं आणि त्याची महिमा करणं ही फार ग्रेट गोष्ट आहे, ती फार मोठी गोष्ट आहे, ती फार फार चांगली गोष्ट, ती अवर्णनीय गोष्ट आहे. राजा दावीद आपला महाल सोडून देवाच्या मंदिरामध्ये जात आहे. कोराहाचे पुत्र पहा, आणि त्यांचा क्रम येईपर्यंत वाट पाहतात की आम्हाला कधी देवाच्या मंदिरात जायला मिळेल, कधी देवाच्या मंदिरात जाऊन आम्ही भक्ती करू. कोराहाचे पुत्र तुटून आणि आपल्या हृदय तुटून ते बोलत आहेत. ते म्हणतात की देवाच्या मंदिराचा द्वारपाल होणं आम्हाला आवडेल. आणि जगामध्ये आणि सहस्र वर्ष राहण्यापेक्षा, जगामध्ये राहण्यापेक्षा आणि अनेक वर्ष राहण्यापेक्षा देवाच्या मंदिराचा द्वारपाल होणं मला आवडेल. आज ते दिवस आहेत प्रियजनो. आम्ही किती वेळा उपासना बुडवली, आम्ही किती वेळा देवाची संगतीला गेलो नाही, आम्ही किती वेळा संत संगती नाकारली, आम्ही किती वेळा देवाचं वचन नाकारलं, आम्ही किती वेळा देवाच्या वचनाकडे कानाडोळा केला, आम्ही किती वेळा देवाच्या वचनापासून दूर पळालो. आज तुम्हाला इच्छा आहे ऐकण्याची, कुठून तरी कोणीतरी आम्हाला सांगावं, आमच्याशी बोलावं. आज ती वेळ नाहीये, आज ती वेळ नाहीये. आज तुम्ही जे ख्रिस्तावरती प्रेम करणार लोक आहात तिथे गुडघे टेका, आहात तिथे प्रार्थना करा. कारण कोणते प्रसंग कसे येणार आहे कोणाला माहित नाहीये, कोणाला ठाऊक नाहीये. बलवान देश या दिवसांमध्ये थर कापत आहे. स्वतःला हुशार महासत्ताधारी म्हणणारे लोक खचले आहेत. जगाकडे कोणत्याही प्रकारची ताकद असू द्या, देवाशिवाय काही नाही, प्रभूशिवाय काही नाहीये. आपल्या बलबुतेवर उभं राहणं थोडा वेळ शक्य आहे, कायमस्वरूपी नाही. आज तुम्हाला समजणं गरजेचं आहे की प्रभूचं राज्यामध्ये राहणं किती गरजेचं आहे, प्रभू आमच्यासाठी किती महत्वाचं आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. कारण प्रभू आता त्याच्या लोकांना घेण्यासाठी येत आहे. पण तोपर्यंत आमची हिंमत खचू नये, तोपर्यंत आम्ही विश्वासामधून कमी होऊ नये, तोपर्यंत आमच्यातली प्रीती थंडावू नये, तोपर्यंत आमचं आध्यात्मिक जीवन लोप पाहू नये. म्हणून प्रार्थना करत राहा. आज मला तुम्हाला सांगायचं प्रियजन हो, तुम्ही अनेक समुदायाने एकत्रित येत नाही, झुंडीत तुम्ही एकत्रित नाही, पण देवाने तुम्हाला पातमनावच्या बेटावर योहानाला जसं टाकलं तसं तर एकटं टाकलं नाही ना. आज तुमच्याबरोबर तुमचा परिवार आहे, आज तुमच्याबरोबर तुमचे लेकरं आहेत. प्रियजन हो, त्या लोकांकडे पहा, त्या देशांकडे पहा, ज्यांच्या घरातून एक आजारी आणि एक पीडित व्यक्ती नेला, 14-15 दिवस झाले तो व्यक्ती घरात येत नाही, आणि त्या व्यक्तीला शोधण्यासाठी पण कोणी जाऊ शकत नाही.
एकदा तो गेला म्हणजे फक्त रडणे आहे. त्याही पेक्षा भयंकर आहे नरक. एकदा मनुष्य गेला की तिथून पाठीमागे येणे नाही. श्रीमंताला अब्रामाच्या उरापासून आवाज आहे. श्रीमंताची इच्छा आहे की अब्रामा माझा बापा, माझे 5 भाऊ आहेत आणि त्यांनी इथं येऊ नये, माझी इच्छा आहे. परंतु आवाज येतो, तो आवाज म्हणतो की बाबा, आता तुझ्या भावांना वाचवण्यासाठी लाजार नाही जाऊ शकणार. तुझ्या भावांनी जे सेवक आणि संदेश ठेवले त्याचं ऐका. मी तुम्हाला अगदी सत्य सांगत आहे प्रियजन. 15 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये बाहेर पडलेला एखादा व्यक्ती, कोरोना पीडित असलेला एखादा व्यक्ती बाहेर गेला ना, त्याचा मृतदेह पण त्यांना बघायला मिळत नाही. त्याही पेक्षा भयंकर आहे. एकदा की मनुष्य नरकाच्या मार्गाने गेला, तो परत भेटणे नाही. म्हणून तर येशू ख्रिस्ताने म्हटलं, जे माझवर विश्वास ठेवतात आणि माझवर विश्वास ठेवून जे मरण पावले, मी त्यांना आपल्या बरोबर घेऊन येईन. जर तुम्ही तुमच्या कुटुंबावर खरंच प्रेम करत असाल, आज गुडघे टेका, आपल्या कुटुंबासाठी रडा. नोहाची आठवण करा. त्याने कशा प्रकारे देवाच्या राज्यात आणलं, कसा तो देवाचा आवाज ऐकत गेला. जग आयुष करत होतं, खात पित होतं, मजा करत होते, दारू पित होते, रंगेलपणा करत होते. नोहाने तसं केलं नाही. याचे जग आहे ना, या जगामध्ये सगळं चालतं प्रियजन. पण त्या सर्वांपेक्षा आम्ही वेगळे आहोत. त्या देवाची इच्छा आहे आम्ही त्यांच्यापेक्षा वेगळं जीवन जगावं आणि प्रभू जे सांगतो तेच आम्ही करावं. प्रभू जे बोलतो तेच आम्ही करावं. प्रभूला जे आवडतं ते आम्ही करावं. नोहा त्या काळच्या लोकांमध्ये सात्विक राहिला, धार्मिक राहिला. देव त्याच्याशी बोलू लागला. देवाने त्याच्या कुटुंबाच्या संरक्षणाची हमी घेतली. देवाने त्याच्या कुटुंबाला वाचवण्याची जबाबदारी घेतली आणि प्रभू जे बोलत आहे तो ते ऐकत गेला. सगळे जग एक वेळेला आनंद करत होतं. 120 वर्ष त्या लोकांनी आनंद केला. 120 वर्ष नोहाच्या समोर ते नाचू लागले. 120 वर्ष नोहाची त्यांनी चेष्टा केली. 120 वर्ष नोहाचा संदेश त्यांच्या कानामध्ये नाही घुसला. त्यांनी नाही मान्य केला. पण एक असा वेळ आला की ते ओरडत होते, ते गाजावाजा करत होते, ते आक्रोश करत होते, पण त्यांना वाचवणारा कोणी नव्हता, कारण त्यांना दिलेली वेळ संपलेली होती. आज प्रभूने आम्हाला वेळ दिल्या. आज प्रभूने आम्हाला वेळ दिलेली आहे. प्रभूने आम्हाला संधी दिली आहे आमच्या कुटुंबासाठी, आमच्या परिवारासाठी. पेत्र म्हणतो, सर्वांचं शेवट जवळ आला आहे. मर्यादेने राहा, मर्यादेने राहा, प्रार्थना करण्यासाठी तत्पर राहा. येशू ख्रिस्ताने गेत्सेमने बागेमध्ये म्हटलं, तुम्हाला माझ्याबरोबर थोडा वेळ पण जागा राहत नाही का? तुम्हाला थोडा वेळ पण माझ्याबरोबर जागा राहावे नका? शास्त्र म्हणतं त्यांचे डोळे जड झाले. त्यांचे डोळे जड झाले आणि ते झोपले. पेत्र, योहान, याकोब हाकेच्या अंतरावरती, दगड फेकाव एवढ्या अंतरावरती प्रार्थना नाही करू शकले. प्रियजन, जेव्हा भयंकर दिवस येतात ना, डोळे आपोआप जड पडतात, पावलं आपोआप जड पडतात. एखाद्याच्या अंत्यविधीला निघा, तुम्हाला गाडी वेळेवर भेटणार नाही, तुम्हाला रस्ता ओळखणार नाही, तुमचं फोन वेळेवर लागणार नाही. जेव्हा वाईट दिवस येतात ना, हीच परिस्थिती असते. आज तुम्हाला सर्वांना देवाचा सेवक म्हणून सांगतो, शुद्धीवर या, शुद्धीवर या. आपण एकमेकाला भेटू शकत नाही, आपण एकमेकाला पाहू शकत नाही. यावरून विचार करा. दिवस फार वाईट आहे आणि या वाईट दिवसात जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला आणि मला आज आपल्या कुटुंबामध्ये प्रभूचं स्थान मिळवणं फार गरजेचं आहे. प्रभूचं स्थान मिळवणं फार गरजेचं आहे. प्रभूची संगती आपल्या कुटुंबात मिळवणं फार गरजेचं आहे. जगाला जे करायचंय ते करू द्या, जगाला जे जगायचंय ते जगू द्या. बायबल सांगते प्रकटीकरण 22 मध्ये, धार्मिक व्यक्ती धार्मिकतेत वाढत जाओ, पवित्र व्यक्ती पवित्रतेमध्ये वाढत जाओ, अधर्म करणारा व्यक्ती अधर्म करत राहो. समय जवळ आला आहे.
प्रभूचा समय आहे हा, प्रभूची वेळ आहे ही. फार करावं जगासाठी, थोडं करावं आपल्यासाठी. कदाचित आम्ही फार सेवा केल्या, 20-21 वर्ष सेवा केली, जगासाठी केली, जगाच्या लोकांसाठी केली. प्रियजन हो, त्या अरुंद रस्त्यावर चालणं एकट्याला पण अवघड आहे. एकटाही व्यक्ती व्यवस्थित चालू शकणार नाही. हे प्रियजन हो, अनेकांच्या तारणासाठी तुम्ही धडपड करावी, अनेकांचं तारण तुम्ही साधवावं, ही स्वर्गीय देवाची इच्छा आहे. पण प्रियजन हो, आज आमच्या तारणाची गॅरंटी नाहीये. आज आम्ही तारले जाऊ की नाही याची गॅरंटी नाहीये. का आम्ही कित्येक वेळा देवाचा आवाज ऐकून न ऐकल्यासारखं करतो. आज आम्ही देवाचं वचन ऐकून न ऐकल्यासारखं करतो. देवाची उपस्थिती येण्याची वेळ आणि आम्ही घर सोडून जाण्याची वेळ एक होते. देव आमच्या संगती बोलायला सुरुवात करतो आणि आम्ही सांसारिकडे जगिक चर्चमध्ये मग्न होतो. काय एवढा वेळ कधी तुम्ही फेसबुक वरती देवाचं वचन ऐकलं का? युट्यूबला जाऊन तुम्ही वेगवेगळ्या देवाच्या सेवकाला कधी सर्च करून त्याचा संदेश ऐकण्याचा प्रयत्न केला का? कधी व्हॉट्सअप वरती तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये देवाच्या वचनाला शेअर केलं का? कधी या मल्टीफोनचा कधी उपयोग तुम्ही आध्यात्मिक वाढीसाठी केला का? नाही केला. आज का गरज वाटते? आज का गरज वाटते? कारण आम्हाला माहिती आहे क्षणार्धात काय होईल काही सांगू शकत नाही. म्हणून तर म्हटलं, जो उभा आहे त्यांनी पडू नये म्हणून सावरावं. जो मी म्हणतो की मी प्रकाशात आहे, पण तुझ्या ठाई अंधार तर नाही ना. आज कोणत्या दिवसाला आम्ही पाहत आहोत, कोणत्या जगात आम्ही वावरत आहोत. प्रियजन हो, आपल्याला स्थिर होणं, खंबीर होणं फार गरजेचं आहे. ज्या वचनाने मला आज सकाळी स्पर्श केला, ते वचन मला तुमच्याशी बोलायचं आहे. माझ्या सेवेच्या आयुष्यात मी माझ्या लोकांसाठी खूप रडलो आणि त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की हे लोकीचं सुख नाही आमचं ख्रिस्ती जीवन. या जगातल्या सुख विलासाच्या गोष्टी मिळणं नाही आमचं ख्रिस्ती जीवन. आमचं ख्रिस्ती जीवन वरील गोष्टीकडे लक्ष लावणं आहे. तिथल्या गोष्टी आम्हाला प्राप्त करणं आहे. जगातल्या सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त होतील. आमच्याकडे कुवत आहे, आमच्याकडे ताकद आहे, आमच्याकडे हिंमत आहे. येशूने म्हणून म्हटलं, सगळं जग मिळवाल, आत्मा गमावला तर काय फायदा होईल? काही फायदा नाही होणार. स्तोत्रसंहिता आणि याचा अध्याय नंबर 50 आणि वचन नंबर 5 मध्ये लिहिलं, ज्यांनी यज्ञ करून मत्स्य करार केला आहे त्या माझ्या भक्तास मच जवळ एकत्रित करा. ज्यांनी मजबरोबर करार केला आणि नित्य यज्ञ केला, अशा माझ्या भक्ताला माझ्याजवळ एकत्रित करा. प्रभू स्वर्गात आहे, त्याच्या भक्तांना तो एकत्रित करण्यास संबंधाने बोलत आहे. या ठिकाणी असं म्हटलं की सौंदर्याचा केवळ कळस असा सियोन डोंगर, त्यावरून देव प्रकाशला आहे. आमचा देव येत आहे, तो उगा राहावायचा नाही. आमचा प्रभू येत आहे, तो उगा राहावायचा नाही. आता आमचा प्रभू येशू ढगावरती विराजमान होऊन येणार आहे, तो थांबावायचा नाही. पेत्राच्या पत्रामध्ये म्हटलं आहे, जो यावायचा आहे तो येणार आहे, तो विलंब करणार नाही, तो विलंब करणार नाही. प्रियजन हो, यशाच्या ग्रंथामध्ये अध्याय नंबर 1 मध्ये लिहिलं, बैलाला आपल्या मालकाचा कोठा माहितीये, गाढवाला कुठिंबा माहितीये, करकुचीला आपल्या घरट्या माहितीये. हिरमाच्या पुस्तकात लिहिलं. आम्हाला देवाच्या घरात एकत्रित राहायचंय हे माहित नाहीये. आम्ही हे विसरलो की आमच्या प्रभूने म्हटलं, माझ्या पित्याच्या घरात जागा पुष्कळ आहे, मी परत येतो, मी तुम्हाला घेण्यासाठी येतो. तिथे जागा नसती तर त्याने सांगितलं असतं, पण पित्याच्या घरात जागा पुष्कळ आहे. आमचा प्रभू इतका प्रामाणिक आहे की तो लवकर येणार आहे, तो उशीर करणार नाही. कारण त्याला माहित आहे आम्हाला जगामध्ये किती पीडा होतात, आम्हाला जगामध्ये किती वेदना होतात. प्रत्येक दिवशी आमची कशा प्रकारची धावपळ होते, आम्ही किती प्रसंगाने दुखावल्या जातोय, सगळं त्याला माहित आहे. आणि प्रभूचं वचन म्हणतं की त्या माझ्या लोकांना एकत्रित करा, ज्या लोकांनी मजबरोबर करार केला, मजबरोबर करार केला आणि नित्य यज्ञ केला, त्या माझ्या लोकांना माझ्याकडे एकत्रित करा. योबाच्या कुटुंबाची आठवण करा. नित्य यज्ञ करणारं कुटुंब आहे,
कर्नलच्या कुटुंबाची आठवण करा. कर्नल निरंतर प्रार्थना करणारा व्यक्ती आहे. आठवण करतो प्रभू तुमच्या धार्मिकतेची, आठवण करतो तुमच्या कराराची, आठवण करतो तुमच्या यज्ञाची. तुम्ही फक्त ऊक उडून थँक्यू जीसस जरी म्हणता, धन्यवाद येशू जरी म्हणता, तर प्रभू त्याची आठवण करतो. तो इस्रायलाच्या स्थापनात विराज म्हणणार देव, तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडता क्षणी तो हजर असतो. आमची सेवा तो करतो, आमच्या बरोबर तो राहतो. आम्ही जी गोष्ट सांगतो तो आमची ऐकतो. आम्ही आमचं घराने सांगू लागलो तर आमचे मित्र पळून जातात, पण आमचा प्रभू आमच्या जवळ असतो. शास्त्र म्हणतात तो त्याच्या भक्तांना एकत्रित करणार आहे, ज्यांनी करार करून नित्य यज्ञ केला. आणि प्रभूचं वचन म्हणतं आकाश परमेश्वर देवाचा न्याय प्रगट करणार आहे. आणि देव स्वतः न्याय करायला येणार आहे, स्वतः देव न्याय करायला येणार आहे. आणि वचन नंबर 8 मध्ये लिहिलं की तुझ्या यज्ञाबाबत त्याने स्मरण केलं आहे. तो तुझ्या यज्ञाच्या बाबतीत तुला बोल लावणार नाही. तुझे नवस, तू केलेला यज्ञ परमेश्वर देवाच्या समोर निरंतर आहे. 20 वर्षामध्ये मी देवाच्या मंदिरामध्ये गेलो नाही असा एकही क्षण गेला नाही, एकही रविवार असा गेला नाही. माझे वडील प्रभूकडे गेले शुक्रवारी, रविवारी मी चर्चमध्ये उपासना करायला आलो. माझा भाऊ गेला शुक्रवारी, माझ्या मोठ्या पुतण्याला घेऊन मी देवाच्या मंदिरात पोहोचलो. मी माझ्या दुःखाने विसरलो, माझ्या प्रभूच्या मंदिराला मी प्रथम स्थान दिलं. पण जेव्हा जगामध्ये ही परिस्थिती आली तेव्हा मी पाहिलं की देवाच्या मंदिरात न गेल्याने काय होतं ते. हा त्रास इथे होत नाही, हा त्रास इथे होतो. देवाच्या भवनात जाऊन आनंद करणं, सगळ्या दुःखाला विसरणं. कारण राजा दावीद म्हणतो की ते मला म्हणाले चला आपण देवाच्या मंदिराला जाऊ, आणि मला खूप आनंद झाला. कारण आमचा आनंदाचा स्रोत देवाचं मंदिर आमचा प्रभू आहे, त्याच्याजवळ आम्हाला आश्रय आहे. जसे कोंबडीच्या पंखाखाली तिच्या पिलांना आश्रय आहे, तसं देवाच्या भवनात जाऊन आम्ही देवाला आमचा आश्रय मानतो. प्रभू म्हणतो माझ्या भक्तांनी एकत्रित करा. आणि ते दिवस लवकर येत आहे ज्या क्षणाला प्रभू ढगावरती बसून येईल, तेव्हा प्रभू त्याच्या भक्तांना आपल्या बरोबर उचलून घेऊन जाणार आहे. आणि शास्त्र म्हणतो तुझे यज्ञ मला ठाऊक आहेत, मी त्या यज्ञाच्या संबंधाने, तुझ्या होमबलीच्या संबंधाने मी कधीच दोष लावणार नाही. आणि मी तुझ्याकडून काही मागणार पण नाही. मला तुझ्याकडून काही नको. प्रियजन हो, काय पाहिजे आमच्या प्रभूला? आमच्या प्रभूला आमच्याकडून काही नको आहे. आमच्या प्रभूला आमच्याकडून फक्त भक्ती हवी आहे, कर्मकांड नको आहे. तर मग तो मला बैल नको, मला बैलाची वफा नको, मला कोकरू नको, शरीर मेंढर नको, मला पर्वतावर केलेलं यज्ञ नको. अरे हे सगळं माझंच आहे, मला काही नको. मला काय पाहिजे? मला तू पाहिजे, माझा भक्त पाहिजे, माझा भक्तिमान पुरुष पाहिजे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, आज प्रभूला काही नको आहे. आज प्रभूला पाहिजे तर तुम्ही पाहिजे. आज प्रभूला कोण हवंय तर तुम्ही हवे आहात. आज प्रभूचं प्रेम तुम्हाला बोलावत आहे, आज प्रभूचं हृदय तुम्हाला बोलावत आहे, आज प्रभूचं वचन तुम्हाला बोलावत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो प्रियजन हो, हे थोडे दिवस निघून जातील आणि प्रभू त्याच्या भक्तांना एकत्रित केल्याशिवाय राहणार नाही. आणि वचन म्हणतं हे बघ, तुला काय द्यायचं असेल ना तर फक्त एकच गोष्ट कर. वचन नंबर 14 मध्ये लिहिलं, देवाला आभार रूपी यज्ञ अर्पण कर आणि परात्परापुढे आपले नवस फेड. परात्परापुढे आपले नवस फेड आणि देवाला आभार रूपी यज्ञ अर्पण कर. देवाचे आभार मान, देवाला आभार रूपी यज्ञ अर्पण कर. इब्रिकराच्या पत्रामध्ये लिहिलं, निरंतर देवाची स्तुती करा आणि तोपर्यंत स्तुती करा जोपर्यंत आमच्या प्रभूचं आगमन होत नाही, जोपर्यंत आमच्या प्रभूचे येण्याचा समय होत नाही, तोपर्यंत ओठाचं फळ आणि स्तुतीचं यज्ञ अर्पण करा. दुसरं काय करू नका प्रियजन हो, निरंतर त्याची भक्ती करा. तो त्याच्या भक्तिमान लोकांना शोधत आहे, त्याच्या भक्तिमान लोकांना तो घेण्यासाठी येत आहे. आणि बायबल सांगतो वचन नंबर 15, आणि भक्ती करणाऱ्या प्रत्येक इस्माने संकट समय त्याचा धावा करावा. आणि प्रभूचं वचन म्हणतं की मी त्याला मुक्त करेल आणि तू माझं गौरव करशील. मी तुला मुक्त करेल, तू माझं गौरव करशील. स्तोत्र 91 मध्ये लिहिलं, यू कॉल अपॉन मी इन द डे ऑफ ट्रबल, आय विल डिलिव्हर यू, ऑनर मी. तू संकटाच्या समय मला आवाज देशील तेव्हा मी तुझ्या जवळ असेल आणि मी तुला मुक्त करेल, यासाठी की तू माझं गौरव करावं. त्याच्या भक्तांना तो सोडवतो, त्याच्या भक्तांना तो मुक्त करतो, त्याच्या भक्तांना तो मुक्त केल्याशिवाय राहत नाही, त्याच्या भक्ताची सुटका केल्याशिवाय तो राहत नाही. दानियल देवाचा भक्त नाही का? प्रभूने त्याला सोडवलं नाही का सिंहाच्या तोंडातून?
शद्रक मेषक अबेदनगो प्रभूचा भक्त नाहीये का? त्यांना अग्नीच्या भट्टीतून त्याने सोडवलं नाही का? तो सोडवेल निश्चित, पण आमचा हा विश्वास असला पाहिजे, आम्ही संकटातून सुटू किंवा नाही सुटू, आम्ही संकटातून वाचू किंवा न वाचू, पण आम्ही प्रभूची भक्ती करणं सोडू नये, आम्ही प्रभूची आराधना करणं सोडू नये, आम्ही प्रभूची महिमा करणं सोडू नये. मला तुम्हाला सांगायला आवडेल प्रियजनो, इब्रिकराच्या पत्रामध्ये खूप स्पष्टपणे लिहिलं की ते म्हणाले की आम्हाला संधी होते की आमच्या प्रियजनांना आम्ही सोडवून घ्यावं. इब्रिकराचं पत्र याचा अध्याय नंबर 11 आणि वचन नंबर 34 पासून 33 पासून, त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्य जिंकली, धार्मिकतेचे वर्तन केले, वचने मिळवली, सिंहाचे तोंड बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली, ते तलवारीच्या धारेने निभावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्य पळवली. वचन नंबर 35 पाहू. स्त्रियांनी त्यांची मृत माणसे पुनरुत्थानाने जिवंत झालेली अशी मिळवली. कित्येकांना आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून सुटका न करून घेता मरणा इतक्या यातना सोसल्या आणि बंधने व इतरांस टवाळल्या आणि मारहाण यांचा आणि बंधने व कैद यांचाही अनुभव त्यांनी घेतला. तर दगडमार, करवतीनं चिरणे, मोहपाशात टाकणे, तलवारीच्या धारेने मरणे, मेंढराची व शरडांची कातडी पांघरून ते फिरू लागले, लाचार आणि पीडित त्रासलेले असे ते झाले. त्यास जग योग्य नव्हतं. त्या अरण्यातून, डोंगरातून, गुफातून आणि भूमीच्या कपारीतून भटकत राहत असत, पण त्यांनी विश्वासाची चांगली कृती केली आणि विश्वासासंबंधाने ते साक्षीदार बनले आणि त्यास वचन फळ प्राप्त झाले नाही. देवाने जे उत्तम ते आपणासाठी पूर्वीच नेमिले होते यासाठी की त्याने आपण वाचन पूर्ण व्हावे. त्यांना ते प्राप्त नाही झालं, त्यांना ते मिळालं नाही. प्रभूसाठी हे सगळं त्यांनी सहन केलं. सिंहाची तोंड बंद झाली, चांगली गोष्ट आहे. अग्नीच्या भट्टीमध्ये ते जिवंत राहिले, चांगली गोष्ट आहे. विश्वासाच्या द्वारे त्यांनी अद्भुत पाहिली, चांगली गोष्ट आहे. पण शास्त्र म्हणतं कित्येकांनी आपल्या प्रिय जनांना, आपल्या पुरुषांना अधिक चांगल्या पुनरुत्थानामध्ये म्हणजे मरणामध्ये सोडून दिलं, पण त्यांनी त्या मरणाच्या समोर आपली मान झुकवली नाही. याचा अर्थ असा आहे की मी तुझ्या पतीला सोडवतो, तुझ्या पतीला मी मारणार नाही, पण त्याला सांग की तू येशू ख्रिस्ताचा नाकार कर, तू यहोवा परमेश्वर देवाचा नाकार कर, मी त्याला मारणार नाही. परंतु त्या स्त्रियांनी हेच म्हटलं असावं की नाही, या ठिकाणी तो मरत आहे, या ठिकाणी तो मरेल, त्याचा मृत्यू मी पाहिल, पण मला आशा आहे पुनरुत्थान समयी तो मला भेटेल, पुनरुत्थान समयी तो मला भेटेल. प्रियजनो, हे दिवस आहेत की आमच्या वाईट परिस्थितीमध्ये आम्ही भक्ती करावी. हे दिवस हे आहेत की आमच्या वाईट दिवसांमध्ये आम्ही प्रभूची आराधना करावी. मग टवाळी होऊ द्या, मारहाण होऊ द्या, निंदेचा विषय बनू द्या, काय घडायचंय ते घडू द्या, पण भक्ती करणं सोडू नका, विश्वासात टिकणं सोडू नका. पूर्वीच्या लोकांना वचनदत्त भूमी मिळाली नाही, वचनाप्रमाणे फलप्राप्ती झाली नाही, पण त्यांनी प्रभूचं साक्षीदार होणं नाकारलं नाही. शीला आणि पौल बंदीशाळेत जाण्या अगोदरचा विचार करा, मोठा चमत्कार त्या ठिकाणी झाला. भूतवैद्यनीच्या साहाय्याने मुलगी भविष्य कथन करते, तिच्या पाठीमागे मोठी झुंड आहे, पण शास्त्र असं म्हणतं जेव्हा तिच्यातून दुरात्म्याला पळालेलं पाहिलं त्याचं कौतुक पौलाने करायला पाहिजे होतं. शास्त्र म्हणतं की ती मुलगी ज्याच्याकडे होती त्याने कंप्लेंट केली त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याकडे आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. दोघांना जेलमध्ये टाकण्या अगोदर माहिती काय झालं? त्यांच्या उघड्या अंगावरती छडांचा मार दिला, जोखडामध्ये त्यांना बांधलं मध्यरात्रीपर्यंत. आणि शास्त्र असं म्हणतं मध्यरात्रीला त्यांनी भक्ती करायला सुरुवात केली. अरे भक्तिमान तेच लोक आहेत जे आपल्या वाईट दिवसामध्ये भक्ती करतात, जे आपल्या विरोधातल्या अवस्थेत भक्ती करतात. अरे ख्रिस्ती तेच लोक आहेत जे आपल्या सगळ्या वाईट जीवनामध्ये, वाईट परिस्थितीमध्ये, आपल्यावर येत असलेल्या संकटामध्ये प्रभूची भक्ती करणारे खरे ख्रिस्ती लोक आहेत.
देवापासून फक्त प्राप्त होतं म्हणून भक्ती करता काय? शिष्य जेव्हा पळून गेले ना, येशू ख्रिस्ताला मरणासाठी सोडून दिला, शिष्य पळून गेले. बायबल सांगता अरिमथाईकर योसेफ आणि निकेदमाला हे गुप्त शिष्य होते. आणि नवी खबर, नवीन प्रेत वस्त्र त्यांनी घेतली आणि दोघांनीच शब्बाताला सुरू होण्या अगोदर येशू ख्रिस्ताला कबरेत ठेवलं. हे त्यांच्यासाठी फार अवघड होता. वेळ कमी होता. कमी वेळामध्ये त्यांनी खूप काम केलं. आज तुमच्याकडे कमी वेळा, काम करा. प्रभूने अद्भुत चमत्कार करावे, चांगली गोष्ट आहे ना, का करू नये? तो आमचा प्रभू आहे, आमच्यासाठी नाही करणार का? पण त्यांनी केलं नाही म्हणून त्याचं उत्तर कार्य आम्ही करायचं नाही का? त्याने आमच्यासाठी अद्भुत चमत्कार केले नाही म्हणून आम्ही त्याच्यासाठी कार्य करायचं नाही का? आम्ही त्यासाठी उभं राहायचं नाही का? नाही राहायचं का? राहावं लागेल. सर्व शिष्य पळून गेले. अरिमथाईकर योसेफ पुढे आले. शिलाने पौलाने मध्यरात्रीला आराधना करायला सुरुवात केली. आपल्या वेदनांकडे त्यांनी पाहिलं नाही, आपल्या दुःखाकडे त्यांनी पाहिलं नाही, आपल्या जखमाकडे त्यांनी पाहिलं नाही. त्यांनी त्याकडे पाहिलं ज्यांनी त्यांना पाचारण केलं. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं ज्यांनी त्यांना निवडलं. त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं, त्यांची नजर त्याच्याकडे आहे ज्यांनी त्यांचं तारण करून त्याच्या सेवेसाठी पात्र बनवलं. अशा प्रभूची आराधना ते करू लागले. आणि शास्त्र म्हणतं आपल्या वेदनांपेक्षा त्यांनी प्रभूची महिमा केली, आपल्या दुःखापेक्षा त्यांनी प्रभूची महिमा केली, प्रभूला धन्यवाद दिले, आराधना केली, गीत गायले. हे आज आम्ही आमच्याच दुःखामध्ये बुडून चाललो आहोत. आज आमच्याच समस्येमध्ये आम्ही बुडून चाललो आहोत. आज आमच्याच दुःखाने आमचा ठाव घेतला आहे. आज आमच्या दुःखातच आम्ही खचत चाललो आहोत. आम्ही फार मोठी चूक करत आहोत. सुख असो वा दुःख, गरिबी असो वा श्रीमंती, प्रतिकूल असो वा अनुकूल, कोणतीही परिस्थिती असो, प्रभूची भक्ती करा. प्रभूची भक्ती करा. कारण तो भक्तिमान लोकांना घेण्यासाठी येत आहे. तो भक्ती करणाऱ्यांना घेण्यासाठी येत आहे. मृत्यूछायेतून चालताना मी असावे स्मरून तुला, जिंकून मृत्यूला जो उठे, जिंकून मृत्यूला जो उठे, तो प्रभू माझ्या नेत्री दिसो. आम्ही कुठेही असो, कशीही असो, आमचा प्रभू आमच्यातून दिसणं गरजेचं आहे. शिला आणि पौलाने आराधना करायला सुरुवात केली. प्रभूचं वचन म्हणतं त्याने जमिनीला हादरवलं, त्याने जमिनीला हादरवलं. कुलूप गळाले, कुलूप गळाले. शास्त्र म्हणतं दुःखात देवभक्ती करणाऱ्यांसाठी प्रभू आकाश आणि पृथ्वी हलवून टाकील. दुःखात देवाची भक्ती करणाऱ्या लोकांसाठी प्रभू आकाश आणि पृथ्वीला थरथर कापवेल. इब्रिकराच्या पत्रामध्ये लिहिलं की मी मोशेच्या काळामध्ये फक्त पर्वत हादरवला, पण मी या पिढीच्या धार्मिक लोकांसाठी आकाश आणि पृथ्वी या दोन्हींना पण कापवेल. प्रभूचं वचन म्हणतं मी तो परमेश्वर देव आहे, मी तो प्रभू आहे. आपल्या भक्तांसाठी मी म्हणेल अंतराळाला की माझ्या भक्ताला देऊन टाक, मी म्हणेल समुद्राला की माझ्या लोकांना देऊन टाक, मी म्हणेल त्या जमिनीला, त्या कबरेला की माझ्या लोकांना देऊन टाक, कारण त्याच्या भक्तावरती फक्त त्याचा अधिकार आहे. आम्ही काय करू शकतो? दररोज निरंतर यज्ञ करू. काय यज्ञ आहे आमचं? निरंतर आम्ही स्तुती करावी. काय अपेक्षा आहे प्रभूला आमच्याकडून? काय हवं आहे? अरे एक पाळक असेल तर तो दान दशमंशाची वाट पाहतो. तो पाळक असेल तर लोकांनी त्याची काळजी घ्यावी, त्याचे सोर्स बनावं. एक पाळक असतो. तुमच्यासारखा माणूस म्हणून त्याला वाटतं की मी यांची आध्यात्मिक काळजी घेतली, त्यांनी माझी कमीत कमी ही गोष्टींची काळजी घ्यावी. चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही घेताय तर खूप चांगलं करताय. तुम्ही वाईट काहीच करत नाही प्रियजन हो. आणि तसे पण तुम्हाला जगातले फार लोक लुबाडून जातात. म्हणून देवाच्या सेवकासाठी तुम्ही दिलेले काही वाईट आणि काही वाईट ठरणार नाही. पण एक पाळक तुमच्याकडून गरजेच्या वस्तूची अपेक्षा करतो. पण माझा जो स्वर्गीय पाळक आहे ना, जो सगळ्यांचा मेंढपाळ आहे ना, तो मेंढपाळाचा मेंढपाळ आहे ना, त्याला द्यायचं माहिती, त्याला घ्यायचं माहिती नाही. त्याला तुमचं काय नको आहे.
अरे त्याने तुमच्यासाठी स्वतःचा प्राण दिला, त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं, त्याने रक्ताची खंडणी देऊन आम्हाला विकत घेतलं. अरे आम्ही ते लोक आहोत की ज्यांच्यासाठी तो धनवान असताना दरिद्री बनला, देव असताना मनुष्य बनला. आणि त्यांनी इतकी इतकी नम्रतेचा धडा आम्हाला दिला की त्याने शिष्यांचे पाय धुवून दाखवले. त्याने आम्हाला चांगले संस्कार दिले, त्याने आम्हाला दयेचा आणि क्षमेचा धर्म दिला, त्याने आम्हाला प्रीतीचे संस्कार दिले, त्याने इतरांच्या बरोबर कसं आम्ही वागावं हे सगळ्या प्रकारचे संस्कार त्याने आम्हाला दिले. आम्हाला त्याने आध्यात्मिकतेचा चांगल्या प्रकारचा धडा दिला. माणुसकी कशी जपावी याबद्दल तो त्याने आम्हाला शिकवलं. देवाची खरी ओळख काय, स्वर्ग राज्य आहे की नाही, सगळ्या गोष्टी त्याने आम्हाला शिकवल्या. आमचं सौभाग्य आहे की आमचा प्रभू आम्हाला भेटला. मग आम्ही काय करावं? या दिवसामध्ये भक्ती करावी. दानिएलला माहिती होतं की आपल्याला थोड्या वेळाने सिंहाच्या गुफेत टाकणार, त्यांनी प्रार्थना नाही सोडली. शद्रक मेशक अबेदनगोला माहिती होतं की आता आपल्याला अग्नीच्या भट्टीत पडणार, पण त्यांनी प्रार्थना नाही केली. म्हणजे प्रार्थना करणं सोडलं नाही, त्यांनी भक्तीच केली. तलवार जरी इथं आले ना तरीही भक्ती करणं सोडू नका. चिंचवड स्टेशन भुईरनगर गुरुद्वाराच्या ठिकाणी सुवार्ता सांगत असताना एका व्यक्तीने मला माझ्या नरड्यावरती तलवार ठेवली. माझं नुकतंच परिवर्तन झालेलं आणि तो म्हणाला, परत जर बायबल या परिसरात घेऊन आलास ना तुला या तलवारीनं खांडाळ्या करेल. आणि मी त्याला म्हटलं, जो अगोदरच मेला आहे त्याला कोण मारणार आहे? अरे आम्ही प्रभूसाठी अगोदरच मेला आहोत, आम्हाला कोण मारणार आहे? अरे प्रभू आमच्यासाठी मेला, मग आम्हाला त्याच्यासाठी मरायची वेळ आली तर त्यामध्ये काय वावग आहे? हे सौभाग्य समजा की आम्हाला प्रभूसाठी मरायची संधी मिळाली आहे. म्हणून तर पौल म्हणतो, मी प्रभूच्या उरलेल्या दुःखाचा वाटेकरी आहे. माझ्यावर ही कृपा झाली आहे की मी फक्त चांगल्या गोष्टीमध्ये त्याचा गौरव करावा असं नाही, तर कोणत्याही प्रकारचे दुःख माझ्यावरती गुदरले तरीही मी त्याचा गौरव करतो, मी त्याची महिमा करतो, कारण मला त्यासाठी पाचारण केलं आहे, मला त्यासाठी त्याने निवडलं आहे. अरे चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्यावर कुणी भक्ती करेल, कुणी पण थँक्स गिव्हिंग, कुणी पण उपकार स्तुतीच्या प्रार्थना करेल. नाही, आमचं कितीही वाईट झालं तरी आमच्या मुखातली भक्ती बंद होता कामा नाही. मोशे मरण पावल्यानंतर इस्रायल लोकांनी प्रवास करणं थांबवलं, दुःखामध्ये बसले. योशुवाला तो म्हणाला, योशुवा, मोशे माझा सेवक होता, मी जसा मोशेच्या बरोबर राहिलो मी तुझ्या बरोबर पण राहील, आणि जे यश मी मोशेला दिलं ते यश मी तुला पण देईल. पण माझं धर्मशास्त्र तुझ्या मुखातून कधी ढळू देऊ नको. आणि बघ, तू पाऊल ठेवशील ते देश, ते वतन, ते लोक मी तुला देईन. आम्हाला जगातलं वतन नाही मिळालं तरी चालेल, पण आम्हाला स्वर्गीय वतनापासून कुणीही वंचित ठेवू शकणार नाही. जसा पौल म्हणतो, उपासमार, छळ, निंदा, तलवार, अधिकारी, मरण, देवदूत मला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून वेगळं करू शकत नाही. तसंच आम्हाला सार्वकालिक वतनापासून कुणी वेगळं ठेवू शकणार नाही. म्हणून आज करार करा, आज निश्चय करा की माझा जास्तीत जास्त वेळ मी देवाला देईन, मी माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या प्रभूला देईन, मी जास्तीत जास्त माझ्या प्रभू संगती बोलेन, मी अधिक वेळ माझ्या प्रभूसाठी घालवेन, मी अधिक वेळ माझ्या प्रभू समोर रडेल, मी माझ्या प्रभूला सांगेन. यिर्मया म्हणतो, रात्रीच्या प्ररांभी उठ, आपलं मनोगत देवाच्या समोर मांड. जसा पाण्याचा झरा वाहतो तसे आपले अश्रू वाहू दे, कारण चव्हाट्यावरती तानुले आणि बालुके हे मरण पावत आहेत, मरत आहेत, लोक नाश पावत आहेत. लोक मरत आहेत, लोक येशूविना मरत आहेत, त्याचं वाईट वाटतंय. आमचा प्रभू आम्हाला खूप विश्वासयोग्य समजून या जगामध्ये जिवंत ठेवत आहे
की ते मरू नये, ते नरकात जाऊ नये, म्हणून आम्ही जाऊन त्यांना सांगावं, आम्ही त्यांना जाऊन बोला, आम्ही त्यांनी ठेवलेल्या त्या विश्वासात किती पात्र ठरलो. आज प्रार्थना कर, प्रभू माझं जीवन बदल, माझे विचार बदल, मला तयार कर, त्या वाईट दिवसामध्ये मी तुझी इच्छा पूर्ण करावी. लक्षात ठेवा, बायबल सांगत आहे, स्तोत्रसंहिता 50 मध्ये लिहिलं, मी तुला मुक्त करेल, मी तुझं गौरव करेल, मी तुला मुक्त करेल आणि तू माझं गौरव करशील, तू माझी महिमा करशील. मी तुला यासाठी मुक्त करेल की तू माझं गौरव करावं. मी तुला सोडविले यासाठी की तू माझं गौरव करावं. प्रियजनो, किती वेळा प्रभूने तुम्हाला भयंकर संकटातून वाचवलं. राजा दावीद म्हणतो, जर परमेश्वर माझ्या जीवाचा सहाय्य झाला नसतं तर माझी जीवाची वस्ती केव्हाच निर्व्यापार ठिकाणी झाली असती. हे जग आम्हाला कधीच विसरलं असतं. अहो, हे ईश्वराला विसरतात, हे जन्म देणाऱ्याला विसरतात. अहो, हे जे घास भरवतात आणि मोठे करतात त्यांना विसरतात. तुम्हाला विसरायला वेळ लागले नसता, पण माझा प्रभू आमच्या जीवाचा सहाय्य झाला, म्हणून आमचे डोळे त्याने अश्रूपासून, आमचे पाऊल ठेचण्यापासून त्याने सांभाळले, आमच्या जीवाला मृत्यूपासून त्याने वाचवलं. प्रभू ही अपेक्षा करत आहे की तुम्ही त्याचं गौरव करावं. 12 वर्षापासून रक्तस्रावाने पीडित असलेली स्त्री जेव्हा बरी होते ना, तेव्हा त्याच्या शरीरातलं सामर्थ्य निघून जातं आणि येशू ख्रिस्त तुम्हाला कोणतरी शिवलं की ज्याच्यासाठी माझं सामर्थ्य व्हावं लागलं. येशूची ही इच्छा होती की कोण आहे तो की जो बरा झाला आहे. का येशू ख्रिस्ताला माहिती झालं नसतं? त्याला जखयाचं नाव माहिती आहे, त्याला नतनेल माहिती आहे, अंजिराच्या झाडाखाली तो बसला होता तिथली चर्चा त्यांनी ऐकली आहे, त्याला समोरच्या गावामध्ये शिंगरू बांधलेला आणि ते मला हवंय ते जाऊन घेऊन ये हे त्याला माहिती आहे. मग त्याला शिवून बरी झालेली स्त्री त्याला माहिती नाहीये का? माहिती आहे, पण त्याची इच्छा ही आहे की तुझ्या जीवनामध्ये जे घडलं आहे ते घडलं यासाठी घडलं की तू माझं गौरव करावं. आम्ही त्याचं गौरव करण्यापेक्षा आम्ही स्वतःच गौरव करत आहोत. अनेक सेवक लोक, अनेक देवाचे सेवक प्रभू त्यांच्या जीवनातून अद्भुत कार्य करत आहे, त्यांच्या सेवेतून त्यांनी अद्भुत गोष्टी केल्या, पण त्यांनी ते गौरव प्रभूला दिलं नाही, त्यांनी ते गौरव स्वतःला घेतलं. स्वतःला गौरव घेण्याची वेळ नाहीये ही, स्वतःला श्रेय घेण्याची वेळ नाहीये ही. ज्याने आम्हाला आजपर्यंत मुक्त केलं, ज्याने आजपर्यंत आमची सुटका केली, जो आमच्या बाजूने लढला, त्या प्रभूचं गौरव करण्याची ही वेळ आहे. आणि शास्त्र असं म्हणतं की जर तुम्ही असं केलं नाही, वचन म्हणतं की मी त्या दुर्जनाला, जो माझे नियम विधित करत आहे त्याला कोणी सांगितलं? जो दुर्जन. याचा अर्थ असा आहे की त्याला देवाचं वचन माहिती आहे पण तो देवाच्या वचनाप्रमाणे जगत नाही. तो जन दुर्जन. याचा अर्थ असा आहे देवापासून दूर राहणारा जन म्हणजे व्यक्ती, देवापासून दूर जाणारा व्यक्ती दुर्जन. तो माझं वचन सांगतोय. त्याचं व्यक्तिगत जीवन देवाबरोबर नाहीये, तो व्यक्तिगत जीवन देवासंगती जगत नाहीये आणि तो वचन सांगत आहे. आणि जो देवाबरोबर जगणार आहे तो वचनाला सांगत नाहीये. किती विशेष गोष्ट आहे. प्रभू म्हणतो जो दुर्जन तो त्याच्या मुखाने माझ्या वचनाचा उच्चार करतो, ज्याने माझ्या शासनाला तिरस्कार केला, ज्याने माझ्या शासनाचा तिरस्कार केला, माझी वचनं झुगारून दिली, ज्याला चोर पाहून आनंद झाला, जो व्यभिचारी विस्माचा साथीदार झाला, ज्याने आपलं तोंड दुष्टपणासाठी मोकळं केलं, ज्याच्या मुखाने ज्याच्या जिभेने दुष्टपणाची योजना केली, आपल्या भावाविरुद्ध खोटं बोलत बसला, सहोदराची त्यांनी चाडी केली आणि असे तू केले तरी मी उगा राहिलो. प्रभू म्हणतो हे सगळं तू करत होता तरी मी उगा राहिलो. मी तुझ्यासारखाच असं तुला वाटलं, तथापि मी तुझा निषेध करीन. मी तुझी कर्म तुझ पुढे मांडी
आणि म्हणून तर मी म्हटलं ना की शास्त्र या ठिकाणी खूप स्पष्ट बोलतं की पृथ्वीमध्ये किती देवाच्या न्यायाची वाट पाहत आहे. रोम 6 मध्ये लिहिलं आहे की ही पृथ्वी कणत आहे की देवाच्या पुत्राने प्रगट व्हावं आणि तिला या पापाच्या दास्यत्वातून सोडून घेण्यात यावं. आणि म्हणून शास्त्र म्हणतं यशाच्या ग्रंथामध्ये की नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी निर्माण करणार आहे. पृथ्वी कणत आहे, पृथ्वीला सुटायचं आहे. या सगळ्या प्रकारच्या अधर्मातून, या सगळ्या प्रकारच्या पापाच्या दास्यत्वातून पृथ्वीला सुटायचं आहे. म्हणून स्तोत्रामध्ये लिहिलं की ही पृथ्वी देवाच्या न्यायाची प्रगट होण्याची वाट पाहत आहे. आणि जे लोक देवाबरोबर आपलं व्यक्तिगत जीवन जगत नाहीयेत आणि ते देवाच्या वचनाची घोषणा करण्यासाठी पुढे येत आहे, अरे त्यांनी लबाडाची साथीदारी मैत्री केली आणि त्यांनी व्यभिचाऱ्याबरोबर आपला हात मिळवला आणि ते लबाड्या करू लागले आणि आपल्या सहोदराची ते हालेलुया आणि शास्त्र असं म्हणतं ते चहाडी करू लागले. ते लोकांना दाखवू लागले आम्ही धार्मिक आहोत. आज एक दुःख वाटतंय प्रियजनो, आज एक दुःख वाटतंय. धार्मिक लोक गप्प बसले आहेत आणि धार्मिकतेचा आव घेतलेले लोक आज दिसत आहे, फाजील धार्मिक. पण तुम्हाला सर्वांना आव्हान करून सांगतो, जेव्हा माझा प्रभू प्रगट होईल ना तेव्हा कोणी सुटणार नाही. प्रभू म्हणतो मी तुझा निषेध करेन, मी तुझा निषेध करेन. तुझे कर्म मी तुझ्या समोर मांडेल, तुझे कृत्य मी तुझ्या समोर आणून टाकील. आणि इतकंच काय प्रभू म्हणतो, मी तुला फाडून टाकील. तुझी जखम बरी करणारा, तुझा गाव बरा करणारा कोणी भेटणार नाही. धार्मिकतेचा आव आणून प्रभूच्या वचनाला सहज घेऊन आपल्यासारखं प्रभूला समजून तू त्याच्याबरोबर वागतोस काय? तुला काय वाटलं जसं तू आहे तसा तुझा प्रभू आहे का? हा जगातला देव नाही ज्याने शस्त्र उचललं, ज्या भक्तांनी शस्त्र उचललं की त्याने शस्त्र धारण केलेला देव बघायचा. माझा प्रभू तसा नाहीये, माझा प्रभू तसा नाहीये. एखादा भक्त व्यभिचार करतो, एखादा भक्त आपल्या पत्नीशी विश्वास राहत नाही, वासनी जीवन जगतो, तसे त्या भक्तांना तसे देव आहे त्या जगात. माझा प्रभू तसा नाही, माझा प्रभू पवित्र आहे. वीर्य पत्नापासून देवाची उत्पत्ती झाली आणि त्यांची भक्ती करणारे लोक त्याला पवित्र म्हणतात. माझा प्रभू तसा नाहीये, माझा प्रभू लबाड नाहीये, माझा प्रभू सत्य आहे. माझ्या परिवर्तनापासून माझा प्रभू माझ्याशी विश्वास आहे. मला त्याने कधीच सोडलं नाही, कधीच टाकलं नाही. तो माझं नेहमी सांत्वन करत गेला, माझी हिंमत तो बनला, माझी ताकद तो बनला. मी पाहिलं जवळचे लोक लांब जाताना, मी पाहिलं ज्यांच्यावर अधिक आपण प्रेम करतो ते आपल्याला धोका देताना, मी पाहिलं की जे आपले म्हणून येतात आणि आपल्याला लुटून जातात, मी पाहिलं. पण तो माझ्या बरोबर कायम राहिला. त्याने माझी नजर त्याच्यावरून हटवू दिली नाही. आज मोठं हृदय घेऊन बोलत आहे. माझं एक एक अश्रू प्रभूच्या बुदलीमध्ये आहे. ठिकाण्यावर या, जागेवर या. व्यभिचारांची साथ संगत सोडून द्या, लबाडाची का संगत सोडून द्या. सोडून द्या व्यभिचाराचं जीवन, सोडून द्या वरवरचं वरपंखी धार्मिक जीवन, सोडून द्या फाजील धार्मिक जीवन. शुद्धीवर या, ताळ्यावर या. प्रभू न्याय करण्यासाठी येणार आहे. त्याच्या लोकांना तो घेऊन जाईल. फार भयंकर परिस्थिती होणार आहे. बायबल सांगतो उपदेशकाच्या पुस्तकामध्ये गायन स्वर मंदावतील, गाणे गाणे बंद झालाय. प्रियजनो, वीर दुःखाने ओरडेल, सोन्याचा कटोरा फुटेल. हो, सोनं चांदी सगळ्या बर्बाद आहे, नष्ट होणार, काही हातात राहणार नाही. देवाचं वचन भावन कशी सोन्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आज वचनाचा आदर करा. आज तुम्ही देवाच्या भवनात पोहोचू शकले नाही, मंदिरात पोहोचू शकले नाही, पण तुम्ही आज या ठिकाणाहून निघाले नाही भूतलावरून, तर माझ्या प्रभूच्या घरात पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आम्ही मंदिरात पोहोचलो नाही म्हणून काय झालं? आम्ही भवनात पोहोचलो नाही म्हणून काय झालं? आम्ही आवाज देतो ना, तेव्हा आमचा प्रभू आमच्यामध्ये येतो. जेथे दोघी किंवा तिघे माझ्या नावाने एकचित्त होतात त्या ठिकाणी मी हजर आहे. मी तर असं म्हणतो, प्रभू मला तू बोलव, मी तुझ्या जवळ येण्यासाठी हजर आहे. अरे स्वर्गातल्या प्रभूने आमच्याकडे यावं. तो नेहमी आमच्याकडे येतो, तो आमच्या बरोबर असतो. आम्ही आवाज देतो तेव्हा तो आमच्या बरोबर असतो. पण जर त्याने आवाज दिला ना,
मी आनंदाने म्हणेल, प्रभू मी येत आहे. 3.5 वर्ष येशू ख्रिस्ताने सेवा केली. जग हादरून गेलं. जगात येशू सारखी सेवा करणारा कोणी अजून आला नाही, होणे नाही. 3.5 वर्षात हो, लाज वाटते मला माझ्या स्वतःच्या जीवनाबाबत. 20 वर्ष मला मिळाली, मी येशू ख्रिस्तासारखी सेवा करू नाही शकलो. आज मी मला का म्हणतो, माझ्या ख्रिस्ताच्या सेवेच्या तुलनेत काय सेवा आहे? लोकांना असं वाटतं 400-500 लोक माझ्याकडे आले आहेत, 1000-2000 लोकांचा पाळक मी आहे. मी एवढ्यांना बाप्तिस्मा दिला, तेवढ्यांना बाप्तिस्मा दिला, मी एवढी सेवा केली, एवढे पाळक माझ्या सेवेतून तयार झाले. माझ्या येशूच्या सेवेच्या तुलनेत तुमची माझी सेवा कचरा आहे. माझ्या येशूच्या धार्मिक जीवनाच्या तुलनेत तुमची माझे धार्मिक कचरा आहे. माझ्या येशू ख्रिस्ताच्या त्यागाच्या समोर तुमचा आणि माझा त्याग शून्य आहे. माझ्या येशू ख्रिस्ताच्या दुःखाच्या समोर तुमचं आणि माझं दुःख शून्य आहे. कधीतरी तुलना करा आपल्या येशू बरोबर. धार्मिक लोकांबरोबर तुलना नका करू. खरा आरसा प्रगट होणार आहे तो आरसा ख्रिस्त येशू आहे. त्याच्या समोर उभे राहाल ना, अपूर्णता दिसेल, अपूर्णता. आज आम्ही पूर्ण समजणारे लोक, आम्ही उघडे वागडे दिसू. बाहेर या. आज प्रभू तुम्हाला आवाज देत आहे. माहित नाही आम्ही एकमेकाला या भूतलावर भेटू किंवा नाही, माहित नाही, पण एक खात्री आहे, जेव्हा प्रभू प्रगट होईल ना, तेव्हा मी तुम्हाला नक्की पाहिल. प्रभूच्या येण्याला जर उशीर लागला ना, आपण मिळून फार काम करू. पण जर या भूतलावर जर प्रभूकडे जाण्याची वेळ आली ना, आनंदाने निघू. कारण आमचं ध्येय आणि आमचं उद्दिष्ट आमचा प्रभू आहे. आणि वचन कधीच विसरू नका, तो आपल्या भक्ताला एकत्रित केल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही एकत्रित येऊ शकत नाही. आज आमच्या देशाचा कायदा असो वा देशाचं सरकार असो, वेगवेगळ्या कारणाने आम्हाला एकत्रित येता येत नाही. पण जेव्हा तो प्रगट होईल तेव्हा त्याच्यासमोर कोणतंही कारण चालणार नाही. तो आम्हाला त्याच्या सदृश रूपांतरित करून महिमामय शरीराने आम्ही प्रगट होऊ, रूपांतरित होऊ आणि आम्ही सदा सर्वदा त्याच्याबरोबर उचलले जाऊ. आज ही वेळ नाहीये आम्ही कुणाबाबत चर्चा करावी. आज ही वेळ नाहीये आम्ही स्वतःबाबत चर्चा करावी. आज ही वेळ नाहीये. आता वेळ आहे फक्त आम्ही आमच्या प्रभूबद्दल चर्चा करावी. आमच्यामध्ये काय गुण आहे, आमच्यामध्ये काय कमी आहे, आम्ही ते शोधावं आणि परिपूर्णतेकडे जावं. म्हणून येशूने म्हटलं, जो कोणी पूर्ण हो पाहतो त्याने मजकडे यावं. आता आम्ही त्याच्याकडे जाऊ आणि आमच्यामध्ये काय अपूर्णता आहे ती शोधू. कारण तो फक्त भक्तिमान लोकांना एकत्रित करणार आहे, त्याच्या भक्तांना एकत्रित करणार आहे, जे निरंतर करार करून आणि अभिवचन देऊन आणि त्यांनी शपथपूर्वक होऊन जे लोक त्याच्याबरोबर राहिलेत आणि आज आहेत, त्याच लोकांना तो एकत्रित करणार आहे. तुम्हाला आणि मला सोडणार नाही. आज आपल्यातलं उणिवा काढून टाकू आणि प्रभूला शरण जाऊया आणि प्रभूला म्हणू की प्रभू मी तयार आहे, मला चाचपून पहा, माझं हृदय चाचव. माझ्या ठाई जर काही अनिष्ट दिसत असेल तर ते काढून टाक. मला शुद्ध कर, मला पवित्र कर. देवाची इच्छा असेल तर आम्ही परत परत भेटू. पण जर आज प्रभू आला तर प्रभूने आमची आठवण करावी म्हणून प्रार्थना करा. जर येण्यास उशीर लागला तर येणाऱ्या दिवसात सर्व मतभेद बाजूला ठेवून, वैचारिक पातळीवरचे मतभेद बाजूला ठेवून प्रभूच्या राज्यासाठी उभे राहू, खंबीर हो आणि एक मोठं संजीवन आम्ही पाहू. प्रार्थना करत आहे. स्वर्गीय बापा, ज्याने तुझं वचन ऐकलं आज प्रत्येकाला आशीर्वादित कर. तुझ्या कवेत घे देवबापा. माझं एक एक आशीर्वाद तुला ठाऊक आहे आणि देवा तुझी इच्छा आहे तुझ्या लोकांनी या दिवसांमध्ये भक्तिमान जीवन जगावं, प्रत्येक प्रसंगात तुझ्यासाठी जगावं, प्रत्येक प्रसंगात तुझ्यासाठी राहावं. असंच तू घडून आण. प्रत्येकाचा सांभाळ कर. तू येशील तेव्हा आमची आठवण कर प्रभूजी. आमच्या ते सर्व उणिवा काढून टाक. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, स्वीकार द्या. आमेन. गॉड ब्लेस यू.